नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी. दिनांक 30 एप्रिल. मित्रांनो, मी पूर्वी सन 2026 मधील दक्षिण पश्चिम मान्सूनबद्दल माहिती दिली आहे, परंतु बरेच जण सन 2026 मधील पावसाबाबत विचारणा करत असल्यामुळे मी परत एकदा सदर अंदाज देत आहे. मी दिनांक 25 एप्रिल रोजी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितले आहे की यावर्षी मान्सून लवकर येणार आहे. साधारण 25 ते 30 मे दरम्यान तो केरळ राज्यात येण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून ते क्षेत्र नंतर अरबी समुद्रात विरून जाण्याची शक्यता राहील. हा अंदाज मी पूर्वी दिलेला आहे. तसेच दिनांक 6 मे पासून राज्यात जास्त ढगाळ व सूर्यप्रकाशाचे वातावरण राहण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 12 मे पासून राज्यात भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता राहील. तसेच मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता असून सदर हे क्षेत्र पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशकडे जाण्याची शक्यता राहील. त्याच्या प्रभावामुळे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही एखादे दुसरे ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असल्यामुळे या काळात राज्यात बऱ्याच भागात पाऊसमान चांगले राहण्याची शक्यता राहील. तसेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता राहील. काही काळ ते चक्रीवादळाचे रूप धारण करण्याची शक्यता राहील. सदर हे चक्रीवादळ गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता राहील. राज्यात या काळात मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी नदी नाले यांना पूर येण्याची शक्यता राहील. तसेच माहे जुलै महिन्यात राज्याच्या पश्चिम भाग सोडला तर राज्याच्या इतर भागात विस्कळीत स्वरूपात पावसाची शक्यता राहील. खंड स्वरूपात पाऊसमान राहील. तसेच माहे ऑगस्टमध्ये पहिले 3 आठवडे पाऊसमान बरे राहील. त्यानंतर चौथ्या आठवड्यात पाऊसमान विस्कळीत व खंड स्वरूपात राहील. तसेच माहे सप्टेंबर महिन्यात पहिले 3 आठवडे अधूनमधून विस्कळीत स्वरूपात पाऊस पडेल. खंड पडण्याची शक्यता राहील. शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच माहे ऑक्टोबर महिन्यात पहिले 2 आठवडे मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात काही जिल्ह्यात अधूनमधून पावसाची शक्यता राहील. तसेच माहे नोव्हेंबर महिन्यात पहिले 3 आठवडे काही जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार पावसाची शक्यता राहील. दिवाळीमध्ये राज्याच्या दक्षिण भागाकडील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील. तसेच सन 2027 या सालातील फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व मार्च महिन्यात तसेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच गारपिटीची पण शक्यता राहील. सारांश. सदर एकूण 2026 सालचा दक्षिण पश्चिम मान्सूनचा विचार केला तर 93% सरासरी पावसाची शक्यता राहील. यामध्ये 2% प्रमाण प्लस किंवा मायनस होण्याची शक्यता राहील. तसेच हा अंदाज राज्यातून सर्वात प्रथम मी दिलेला आहे. सदर हा सर्व महिन्यातील आठवड्यानुसार व कमी दाबाच्या क्षेत्राची माहितीनुसार असा अंदाज राज्यातून नाहीतर देशातून कोणीही देऊ शकत नाही याची मला 100% खात्री आहे. सदरवरील दिलेल्या अंदाजात अचानक वातावरणातील बदलामुळे 10 ते 15% फरक होऊ शकतो. तसेच यात दिलेल्या कमी दाबाचे क्षेत्र सोडून अजून काही बरेच कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.
सदर अंदाजाचा कोणीही गैरफायदा घेऊ नये व त्याबाबत कोणतीही पोस्ट करू नये.